इंजिनिअरिंग पास आउट झाल्यात, रिझल्ट बाकी आहे. ते मला मुसळेचा व्हिडिओची आठवण झाली. कॉन्ट्री काढा सीएनजी भरायची. आम्ही तसंच होणार रे. फायर नेशन कृष्णामध्ये चला, डोक्याला ताप नका करू माझ्या. थांबा जरा, मला ब्लॉगिंग करू दे यार. 3 प्रकारचे नूडल्स, 3 प्रकारचं फ्राईड राईस. हे फ्राईड पोटॅटो जागा नाही आहे, ॲडजस्ट करावं लागेल. मित्रांनो, आपण रिव्ह्यू देऊ एक थोडक्यात 2 शब्दात कसं वाटलं जेवण. आम्हाला तुझ्यापासून सुरुवात करू. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे शनिवार, एकदम फुल एनर्जेटिक माहोल आहे. आज उशीर झालाय, थोडासा उशीर झालाय. हा विमान उठून बसला होता, त्याच्यासोबत खेळावं लागलं. आणि विशेष म्हणजे आज आहे इंटरनॅशनल योगा डे. आणि योगायोग म्हणजे मी काल परवाच योगा केलाय आणि मला थोडंसं भारी वाटायला लागले. तुम्ही पण ट्राय करा योगा. हॅपी योगा डे. हॅपी योगा डे. तर योग केल्यामुळं स्टॅमिना कळतं तुमचा, तर मला कळालेलं आहे. आणि तिथं जिथं तुम्ही लॅग आहे ना, तर त्यांनी ते सांगितलं पण तुम्ही काय करायचे एक्सरसाइज. जर तुम्हाला ते पर्टिक्युलर योगा येत नसेल तर सांगतात ते, म्हणजे हे एक्सरसाइज करा म्हणजे तुम्हाला हे येईल. इलेक्ट्रोल पावडर घेतलेली आहे, तर ते तुमचं घाम निघतो ना, मग त्याच्यातून तुमचं बाहेर पडते एनर्जी. त्याला एक पर्टिक्युलर शब्द आहे काहीतरी, डिहायड्रेशन होतं. आणि ते इलेक्ट्रोल पावडर पाण्यात टाकायची आणि घ्यायची. स्क्वॉट्स मारले फक्त, एनर्जी डाऊन. त्यासाठी इलेक्ट्रोल पावडर आणली. आता पुशअप्स मारू. गुड, पूर्ण स्ट्रेट कर. आलेलो आहे जिम वरून आणि एक स्पेशल आयटम आणलाय प्रोटीन साठी. हे बघा, दिसतंय का? दिसतंय. हरभरा बघा. आता 5 वाजताच्या स्नॅक्स साठी चांगला ऑप्शन आहे. भिजवायचे आणि 5 वाजता बॉईल करायचे. आज तू हे केलं ना, लेग्स. बघा मित्रांनो, ब्रेकफास्ट मध्ये काय आयटम आहे. उपमा आहे, बॉइल्ड एग आणि बॉइल्ड मटकी. आजपासून हेल्दी खायचं. प्रियांकाचा आज 2रा दिवस आहे चॅलेंजचा, नो शुगर चॅलेंज. 21 दिवस करणार आहे प्रियांका. मी तुला मॉनिटर करतो. हे बघा मित्रांनो, लंच करतोय आम्ही आणि लंचमध्ये स्पेशल आहे पनीर आणि चपाती, श्रीखंड. का बनवलंय? 2 पाहुणे आलेत आपल्याकडे, साक्षी आणि तिची मैत्रीण. तुझं नाव काय? अक्षता. त्यांचा इंटरव्ह्यू होता इथं वर्ल्ड ट्रेड सेंटरला. तर ते आल्या होत्या, इंजिनिअरिंग पास आउट झाल्यात, रिझल्ट बाकी आहे, इंटरव्ह्यू देत आहेत. आम्ही पण असं द्यायचो इंटरव्ह्यू. काय प्रियांका? इंजिनिअरिंग पास आउटचं एक रिकॅप दिले साक्षीताईंनी. म्हणजे मी आणि प्रियांका सुद्धा ऑफ कॅम्पसच करत होतो. ऑफ कॅम्पसच झालं आमचं दोघांचं पण. चला आता जेवण करू. करा, एक दिवस त्यांना नोकरी लागली तर हे व्हिडिओ बघायला मजा येईल. कधी होईल माहिती नाही. होईल, नक्कीच होईल. जरा स्ट्रगल करायलाच लागतं सगळ्यांना. बघा मित्रांनो, लिंबू खातोय विवान फर्स्ट टाइम. आणि त्याला आवडतंय लिंबू. मला वाटतं लिंबू आवडतं असेल लहान मुलांना. नाही. जाताल का? सोडू? तुला जायचं का रे? बाय बाय. बघा मित्रांनो,
प्रियांकाने बर्थडेसाठी ऑर्डर केलं होतं ट्रेकिंग करायला जाण्यासाठी. काय म्हणतात? ट्रेकिंग नाही, एव्हरी टाइम. म्हणजे एवढं टाइम आहे का? शॉर्ट्स ते आता मी घालून दाखवतो. कट करायचा व्हिडिओ. बघा मित्रांनो, मस्तपैकी आणलेला आहे बर्मुडा ट्रँगल. चांगला फ्लेक्झिबल पण आहे. आता फक्त वाट बघतोय आम्ही पाऊस थांबायची, म्हणजे पावसाळ्यातच गेलं पाहिजे फिरायला. ट्रेक करायचं याच्यावर आपल्याला जुने दिवस परत आठवायचे. काय म्हणतो प्रियांकाने मला गिफ्ट दिलेलं आहे बर्थडेचं. बिलेटेड आलंय ते, अमेझॉन वरून ऑर्डर दिली होती. फक्त ट्रेकिंग पर्पज साठी नाहीये, इतर वेळेस पण घालू शकतो. चला, ट्रॅव्हलिंग किंवा काय. स्टायलिश शॉर्ट्स. स्टाईल मॅन स्टाईल दाखवतो मी जरा. हे बघा मित्रांनो, गेट टुगेदर झालंय आमचं. लिफ्ट मध्येच भेटलोय आम्ही. म्हणजे आता आम्ही घरी होतो, गप्पा मारल्या, डिनरला जायचे, सगळे माहिती असतील तुम्हाला. अमोल नवीन आहे आमच्यात, त्याला सांगून द्या. हा अमोल आहे. अमोलला बघ माहिती आहे सगळे सबस्क्रायबर लोकांना. दयाल, अमोल, विशाल, राम. कारण आम्ही सगळे एकाच कॉलेजचे. ही चांगली गोष्ट आहे की आम्ही अजून भेटतोय आणि गरजेचं आहे भेटणं. हां, फॅमिली सोडून आता आम्ही सगळे बॅचलर होतो, पण आता सगळ्यांचे लग्न झाले एक्सेप्ट राम. तर जवळ आलंय. लग्नानंतर सुद्धा आम्ही अशा पार्टी करतोय, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. दयाल कुठे गेला? बघायचं ना, या ना बघू. आम्ही बघा. हे बघा मित्रांनो, दया चालवते आता अमोलची गाडी. आम्ही जीव मुठीत धरून चाललोय. खरंच यार, मला तर हायवेने जाऊ. अमोल जीव मुठीत धरून अमोल, अरे तुझ्यापेक्षा लय भारी ड्रायव्हर आहे अमोल. असा ड्रायव्हर आहे विशाल. मी याला खरंच उतरीन बरं का. परत तू राडा होईन ते टायर फेर बघ. मला आता ते मला मुसळेचा व्हिडिओची आठवण झाली. क्वांट्री काढा, ती यांची भरायची. आम्ही तसंच होणार रे. इथं चांगला नाही. तिघायचं काय मिळालं की दया विश्वास लागला आला. काय गाडी पळवत होतो तू? तुलाची गाडी त्याचीच गाडी ती. आम्ही सोबत नेऊन दीपक बोर्डे मी तिकडे गेलो आणि हा दया ना हा त्यावेळी नवीन रक्त होता आमल्या. अरे काय नाही विशाली ना असती गाडी काय युट्यूबची गाडी ती. आम्ही थांबतो झाडाखाली. हे बघा अमोलची मुलगीला ब्लॉग मध्ये घेतो. हाय कर तू बाय कर. हाय, तुझा व्हिडिओ बनवतो बरं का. तू पाहत असते ना तुमचे मित्र म्हणत असते हा ना. युट्यूब आला तुमच्या मित्राचा व्हिडिओ आला. वा. काय नाव आहे याचं? राम. अरे वा, छान आहे. हाय कर. हाय बस पाऊसला. चला हा तिथे झाडाखाली थांबतो आम्ही. अमोल इथे आंब्या झाड खाली. मित्रांनो 9:30 वाजले तर अमोल फॅमिलीला सोडून घरून जाऊन आलाय. त्याला अर्धा तासात नाही येणार तू. आता तिकडे हॉटेलला आहे 11 वाजेपर्यंत. नाही आलो आमल्या. अरे तू माहिती आलो यार. तू नको दिमाग खाऊ. तुला काय माहिती असतं एक तुला नको राहतो का एक्स्ट्रा. थंड घ्या, जाऊ द्या. आम्ही दयालच्या म्हणण्यानुसार कुठे चाललोय आपण सांग. माझ्या म्हणण्यानुसार चाललं. सगळ्यांचं असं म्हणणं चाललं की मेड अँड फायर नेशनला जाऊ म्हणून. मेड सगळ्यांचं नाही फायर नेशन. नाही कृष्णामध्ये चला. डोक्याला ताप नका करू माझ्या. थांबा जरा, मला ब्लॉगिंग करू दे यार. एवढं काय आता थंड घ्या, जाऊ अमोल जाऊन दे की सावकाश. किती हलती गाडी आहे. त्याला नको काय सांगू. मेड फायर नेशन असं नाव आहे. सीझन मॉल मध्ये 400 रुपयामध्ये अनलिमिटेड मिनी बार्बेक्यूची सेकंड कॉपी बनवू शकतो आपण. तिथं चायनीज, फास्ट फूड आणि अजून बरेच ऑप्शन आहेत. रोटी. अरे मॉकटेलच ना, मग मी मॉकटेलच म्हणलं. मॉकटेल पण अनलिमिटेड फ्री आहे. आता दया सांग जाऊन आला 2 वेळा. 3 ते 4 फ्लेवर आहे तिथे. ओके. एक सोडा असेल तर सोडा ड्रिंक घेऊ शकता अनलिमिटेड. त्याच्यापेक्षा आपण गेल्यावरच बघू ना काय काय. पोट भरायचं. हा, त्यांची स्ट्रॅटेजी असते ती. कोण रूल फॉलो करत नाही बरं का आमल्या. गाडी पार्क केलेली आहे मित्रांनो. आता आम्ही जातो डायरेक्ट रेस्टॉरंटमध्ये. दया, ओ दया. मित्रांनो 400 रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण आहे. पण इथं खूप गर्दी आहे. मी दाखवतो तुम्हाला. गर्दी नाही रे, जत्रा म्हणा जत्रा.
जत्रा आहे, गर्दी नाही. ते जेवण पण संपलेलं आहे सारखं. जेवण संपलंय. तुम्ही लवकर यायचं असेल तर प्लॅन करा, लवकर या डिनरसाठी. आणि टेबल पकडायला सोबत सुद्धा आम्हाला थोडी मारामारी करायला लागली. आम्ही दोघं बसलोय, ते लोक घेऊन येतात जेवण. आता दाखवतो जेवणामध्ये काय आहे. मित्रांनो इथं ऑर्डर केली पाणीपुरी, ऑर्डर नाही केली आणली दयानी, विशाली आणि रामभाऊनी. आम्ही आता खातोय. मंचुरियन आहे, इकडं आहे मंचुरियन, टोमॅटो सूप, पास्ता, व्हाईट सॉस पास्ता. स्टार्टरमध्ये एवढंच आहे का? नाही, भरपूर आहे, भरपूर आहे. अनलिमिटेड मॉकटेल होतं ना? हे काय इथं हे म्हणजे ज्याला पण खायचं असेल नॉर्मल जेवण, नॉर्मल जेवण करू शकता. अच्छा, जेवण पण करू शकता. 3 प्रकारचे नूडल्स, 3 प्रकारचे फ्राईड राईस. काय काय घेतलं? पावभाजी आणि दम बिर्याणी, फ्रेंच दम बिर्याणी. अच्छा, हे काय? फ्राईड पोटॅटो. इथे आहे फ्राईड पोटॅटो. जागा नाही आहे, ॲडजस्ट करावं लागेल. काय झालं आता स्टार्टरमध्ये, नंतर एवढं खाल्ल्यावर मेन कोर्स घेऊ. बर्थडे सेलिब्रेशनसुद्धा करू शकता इथं. मित्रांनो इथं मॉकटेल पण आहे, पण खूप गर्दी आहे. पास्ता 2 प्रकारचे, मॅगी, पनीर, मंचुरियन आहे मला वाटतं. पावभाजी, पाव संपले. कोणती? दाल मखनी, छोले वगैरे सगळं आहे. कोकम काय करतोय माहिती का? तो कोकम टाकतोय आणि त्यात सोडा टाकतोय, दुसरं काहीच नाही. हे बघा मित्रांनो, कोकम सोडा घेतलाय. मॉकटेलच आहे, फक्त आपल्या समोर बनवतात तिथं. डेझर्टमध्ये मिळेल तुम्हाला गुलाबजामुन, केक, पायनॅपल शिरा आणि बिस्किटं. तर डेझर्ट पण चांगलं आहे. मित्रांनो जाता जाता आईस्क्रीम पण आहे तुम्हाला. ओव्हरऑल रिव्ह्यू खाली गेल्यावर देतो, कारण इथं जास्त आवाज येतोय. मित्रांनो आपण रिव्ह्यू देऊ एक थोडक्यात 2 शब्दात. कसं वाटलं जेवण? आम्हाला तुझ्यापासून सुरुवात करू. जेवण चांगलं होतं, क्वालिटी ठीक होती, क्वांटिटी ठीक होती, बट नॉर्मलच होतं. काय आपलं मंचुरियन विशेष काय वाटलं? हां, राईस वगैरे हे असं नॉर्मल. कसं वाटलं? हां, जेवणाला टेस्ट वगैरे चांगली होती. मेनली फास्ट फूडच होतं जास्त. 80% फास्ट फूड होतं. 400च्या मानाने ठीक आहे जेवण. 400च्या मानाने ठीक आहे, हे चांगलं वाटलं. आणि रामभाऊ तुला काय बोलायचंय का? ठीक आहे, नाही बाबा, यायलाच लागतंय. तर मित्रांनो असं आहे. आता वाजलेले आहेत 11. क्वांटिटी आणि क्वालिटी एकदम मस्त. हां, मस्त आहे. ज्यांना फास्ट फूड आवडतंय, आठवड्यातून एकदा खायचंय, ते इथं येऊ शकतो. झालेलं आहे आमचं मीटअप, डिनर वगैरे सगळं झालं आहे. एक गोष्ट जाणवली, आमच्याकडं बोलायला किस्से खूप आहेत, पण टाईम कमी. लग्न झालं आहे सगळ्यांचं, जसं मगाशी सांगितलं. रामभाऊ राहिला आहे. तर मी बरोबर बोललो का अमोल? बरोबर आहे. एवढे किस्से आहेत की टाइमच नाही आमच्याकडे. आता घरी जायचंय, आपापली फॅमिली, भरपूर आहे, वेळ नाही आता, फॅमिली आहे. पण असं मीटअप आम्ही करत जाणार आहे. शेड्यूल सगळं बिझी आहे, फॅमिली असतं. शनिवार रविवार आम्हाला सरळ घे, बाकीची कामं असतात. म्हणजे सरळ घे आणि एक्झिटला फॉलो कर फक्त. अरे मगरपट्टा सिटीला न घेऊ, आपल्या इकडेच निघायचं बाहेर, दुसरीकडे हाय आहे सरळ पुढचं. बरं दयाचं ऐक. तर एक गोष्ट जाणवली की असं 3-4 महिन्यातून कमीत कमी, जसं महिन्यालाच भेटायला पाहिजे पण टाइम नाहीये, तरी 3 महिन्यातून एकदा तरी भेटायचा प्रयत्न करू. क्वार्टरली आपलं ठरलं. हा, क्वार्टरली पुण्यात असतील म्हणजे आमच्या सर्कल मधले. तर आणि भारी वाटलं जरा भेटून, जेवण वगैरे झालं. चला मग आता मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच एंड करू.
कसा वाटला व्हिडिओ, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला भेटता का असं, कॉमेंट्स करून खाली सांगा. मला माहिती आहे कोण कमेंट करत नाही. आता हे 5 कमेंट तरी एक्सपेक्ट करतो मी. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू, गुड नाईट. चला. हो बाय. चला शेवटचं बाय बाय करा. टाटा, बाय बाय. Every time I try to fit in